गुरूंची काही लक्षणं सांगते. ती म्हणजे अशी खरी लक्षणं म्हणता येतील त्याला. गुरु जे आहेत आपल्या शिष्याला स्वतंत्र बनवतात. म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावरती तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलाही निर्णय, कुठलंही आयुष्यामध्ये जे आहे तुमचं इन्कम असेल, तुमचा कॉन्फिडन्स असेल, सगळ्यामध्ये ते स्वतंत्र बनवतात. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं प्रेमाने समाधान करतात. त्याचप्रमाणे परमेश्वराप्रती असलेली आपली भक्ती, म्हणजे आपले आराध्य असतील, आपली देवी असेल, काही तुमचं ईश्वराप्रती तुमची भक्ती आणि तुमची उपासना, तुमची साधना, याच्यावरती ते जोर देतात की तुम्ही ही उपासना केलीच पाहिजे, ही साधना केलीच पाहिजे, असं ते तुमच्याकडनं करवून घेतात. त्याचप्रमाणे भीती नाही, विश्वास देतात. खरे गुरु जे आहेत ते मनातली भीती तुमची काढून टाकतात आणि तुम्हाला विश्वासाने तुम्हाला भरून टाकतात. त्याचप्रमाणे साधकाला कल्याण करण्यासाठी मनामध्ये खरी भावना ते ठेवतात. तुमचे कल्याण करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते. ही आहेत खऱ्या गुरूंची लक्षणं. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला काही काही गोष्टी, गुरूंबद्दल बऱ्याच गोष्टी काही लोकांना माहीतच नाहीयेत की गुरुमंत्र नक्की कशासाठी घ्यायचा असतो आणि काय गुरूंकडनं अपेक्षित असतं. त्यासाठी हे माहिती देतेय तुम्हाला. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात येणारी आहे. तर अशीच माहितीसाठी पुन्हा भेटेन. तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी. ती म्हणजे अशी खरी लक्षणं म्हणता येतील त्याला. गुरु जे आहेत आपल्या शिष्याला स्वतंत्र बनवतात. म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावरती तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलाही निर्णय, कुठलंही आयुष्यामध्ये जे आहे तुमचं इन्कम असेल, तुमचा कॉन्फिडन्स असेल, सगळ्यामध्ये ते स्वतंत्र बनवतात. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचं प्रेमाने समाधान करतात. त्याचप्रमाणे परमेश्वराप्रती असलेली आपली भक्ती, म्हणजे आपले आराध्य असतील, आपली देवी असेल, काही तुमचं ईश्वराप्रती तुमची भक्ती आणि तुमची उपासना, तुमची साधना, याच्यावरती ते जोर देतात की तुम्ही ही उपासना केलीच पाहिजे, ही साधना केलीच पाहिजे, असं ते तुमच्याकडनं करवून घेतात. त्याचप्रमाणे भीती नाही, विश्वास देतात. खरे गुरु जे आहेत ते मनातली भीती तुमची काढून टाकतात आणि तुम्हाला विश्वासाने तुम्हाला भरून टाकतात. त्याचप्रमाणे साधकाला कल्याण करण्यासाठी मनामध्ये खरी भावना ते ठेवतात. तुमचे कल्याण करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते. ही आहेत खऱ्या गुरूंची लक्षणं. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला काही काही गोष्टी, गुरूंबद्दल बऱ्याच गोष्टी काही लोकांना माहीतच नाहीये की गुरुमंत्र नक्की कशासाठी घ्यायचा असतो आणि काय गुरूंकडनं अपेक्षित असतं. त्यासाठी हे माहिती देतेय तुम्हाला. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात येणारी आहे. अशीच माहितीसाठी पुन्हा भेटेन. तोपर्यंत जय जगदंब, जय भवानी.